रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी हो रूप
सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व वडिलांची मेरा शिवा देवा माझ्या वडिलांचे मेरा शिवा देवा तुझी चरण देवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा हरिवंश पारणे रखिला दारवण
रे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा 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 तुझी चरण सेवा 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 पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा ओ उपवास परने राखिला दारवंटा उपवास परने राखिला दारवंटा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परने राखिला दारवंटा उपवास परने राखिला दारवंटा गेला भोगवंटा आम्हाला की गेला भोगवंटा आम्हाला की गेला 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 भोगवंटा आम्हाला की गेला भोगवंटा आम्हाला की गेला 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 भोगवंटा आम्हाला की आम्हाला की वाह 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 गेला गेला भोग गेला भोगवंटा आम्हाला की
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलीता लाज कोणा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे विठाला, अष्टांग योगी मा सौख्य दाता, शरण्याग्रणी भक्तनाथा जनाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटी भवपासा, नमस्कार षष्टांग श्रीरंगदासा, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरी चरण दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाचा आणि गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ चोदरार्थावतारम कलंकांगते ज्योतिकामद्योक्त्रम
खलानीश वादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मेकला कुसरे काही जनीने हरी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस बुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो हवं स्वामी तू कया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमचा लागो लोणी तुझा सेवेलागी सेवक झालो तुमचा लागो लोणी तुझा अहो स्वामी तू कया देवा जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेला अथांग दयन आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू पाचवा वेद ज्याने निर्माण करावा आणि जगातल्या प्रत्येक घराघरामध्ये ज्याने देव घ्या कोणी हायताला घरपसून असं वक्तव्य खरं तर ह्या जगतामध्ये पाचवा वेदाच्या माध्यमातून निर्माण करावं त्या तुकोबारायांच्या गोळा असा अभंग वडिलांचं महत्व विशद करणारा हाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठाला 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 या अभंगातून महाराज काय सांगतात गड्या याच्याकडे जर बारकाने लक्ष दिलं तर अभंग अगदी सोपा आहे अगदी गोड आहे काय सांगितलंय माझ्या वडिलांची मिरासी का देवा हे देवा माझ्या वडिलांनी जे जे काही केलंय ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मिरासी म्हणजे काय मिरासी म्हणजे परंपरा आहे परंपरेनुसार जे काही केलंय तेच आम्हाला तुझं करायचं तुझी चरण सेवा पांडुरंगा काय केलं आमच्या वडिलांनी उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे आणि म्हणून त्याचप्रमाणे वंश परंपरेनुसार मी सुद्धा तुझा दास आहे त्यामध्ये मला कोणाची लाज वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे विठाला 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 पुंडलिक वरदान पंढरीनाथ भगवान की जय कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या या खांजापूर गावातील आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व
नवे नवे आपल्या सगळ्यांचे एक भूषण स्वर्गवासी अंबरनाथ सुखदेव सातपुते बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित असताना खरं तर गोड असा कार्यक्रम या सातपुते परिवारानं आयोजित केलेला आहे. तुकोबराचं म्हणणं आहे गड्या, याचसाठी केला होता टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. या युक्तीप्रमाणे आज बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांमागे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सीताई असतील, त्यांच्या मागे 4 मुलं आणि 2 मुली, त्यामध्ये तात्याभाऊ असतील, बाळासाहेब दादा असतील, सुभाष दादा असतील, मच्छिंद्र दादा असतील. आणि बाप जाण्याचं दुःख जास्तीत जास्त लिकीला होत असतं. त्यामध्ये सिंधुताई आहे, अनुसया आहे. आज ही साई भावंड या कीर्तनामध्ये बसलेत. एखाद्या जीवनामध्ये बापाचं महत्व मोठंच आहे गड्या. बापाचं महत्व किती मोठं आहे. एका हिंदी कविकारानं वाक्य वापरलंय, गए हुए कभी आते नहीं उनकी याद जरूर आते. गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही, मात्र त्याची आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज या सातपुती परिवारानं केलेला गोड असा अट्टहास. आज बाबा सुद्धा म्हणत असतील की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज खरं तर या सातपुती परिवारानं शेवट गोड करण्याकरता मलाच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच दिग्गज कलाकार हे कमांच्यावर उभे केलेत. का एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर ज्यांच्या गायनानं संपूर्ण महाराष्ट्र अगदी भारावून गेलाय, अगदी वेडावून गेलाय. आदरणीय विरोधास आबा जगदाळे बाबा या ठिकाणी, आबा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवली पाहिजे. खरं तर त्यांचं गाणं किती ऐकावं, किती ऐकावं. खरं तर ज्यांच्या गाण्यामध्ये साक्षात सरस्वती मातेनं काहीतरी वेगळाच रंग भरावा असे आबा या ठिकाणी उपस्थित आहे. आबांच्या चरणाला या ठिकाणी दंडवत करतोय. आदरणीय दुसरे गायनाचार्य शिवाजी महाराज आहे. खरं तर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. अगदी गोड त्यांचं सुद्धा गाणं आहे. तिसरे गायनाचार्य अगदी जीवाची जीवलग प्राणप्रिय कंठस्थ अगदी विराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय खांजापूर भजनी मंडळ सगळे मागे पुढे उभा राहे संभाळीत हालिया आघात निवाराया. माय माऊली तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा आहेत. आदरणीय दोन्ही मृदुंगाचार्य ज्यांच्या हातामध्ये सुद्धा अगदी अगदी गोडवा आहे. अगदी जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण हर्षलजी महाराज ताजने महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. त्याचप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य अगदी जीवाचे जीवलग प्राणप्रिय आदरणीय अभिषेकजी महाराज जगदाळे, दोन्ही जीवाचे जीवलग आहेत. दोघांनाही द्यावे तेवढे. एकदा दोघांकरताय जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय जगन्नाथजी वाडेकर यांचं भजन आपण ऐकलंच असाल. त्यांचे पुतणे आज खरं तर या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची. गोड असा स्पीकर आदरणीय त्यांचं नाव काय, रवी भाऊ चौधरी. अगदी त्यांना कळतंय ट्रबल बास गेन कुठं कुठं फिरवायचंय, अगदी त्यांना कळतंय. मला वाटतं अगदी मोठं नाव आहे साऊंडमध्ये, मोठं ज्यांचं नाव आहे हा रवी भाऊ चौधरी. हा पण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. अगदी मला वाटतं कोपरगावचा स्पीकर आहे ना, एवढा लांबून बडी दूर से आहे, म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतोय. आदरणीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाजींच्या चरणावर या ठिकाणी माथा टेकवतोय. आदरणीय ऋषीभाऊ खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं चॅनल आहे, ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून फार मोठ्या कलाकारांची, फार मोठ्या कीर्तनकारांची महाराष्ट्रामध्ये मोठी ख्याती आहे. आदरणीय माऊली SD ऋषीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. ऋषीभाऊ तुमचे सुद्धा आभार. सगळ्यांचे या ठिकाणी विशेष तरुण आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन खरं तर पुष्प आमच्या सगळ्यांकडे आलं, खरं तर फार ज्यांनी पळापळ केली आमचे ऋषीभाऊ आहेत. बरोबर ना, बरोबर ना, ऋषीभाऊच ना, ऋषीभाऊ सातपुते. अगदी महाराज मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मला तारीख दिली, पण 2 महिन्यातून मला वाटतं 200 ते 300 कॉल ज्यांचे येऊन गेले. हा लय अट्टहास केला महाराज त्यांनी. हा महाराज यावं लागेल बरं का, तुमची कीर्तन आम्ही युट्यूबला पाहतोय. आबा येणार आहेत, विराज महाराज येणार आहे. अगदी अगदी गोड असं वातावरण आहे, तुम्हाला यावं लागेल. अगदी तो म्हणता 2 महिने निघून गेले. आणि ऋषीभाऊ जेवढा प्रयत्न केला तेवढा खरं तर गोड असं नियोजन या ठिकाणी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या
करतोय, पण सुरू करण्या अगोदर एक सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी उठा आणि पुढे विठ्ठल पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मातीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. ही माती इतकी पवित्र आहे. या मातीमध्ये जन्माला यावं. आदरणीय कृष्ण कृपांगी डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसाळ म्हणतात, ह्या मातीमध्ये जन्माला यावं आणि ही माती घ्यावी, कपाळाला लावावी, देव पवित्र होतो. इतकी पवित्र माती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला लावा. कधीतरी जागवण्याची गरज. जागवून काय करावं तर या जगतातलं महत्वाचं गणित कुठेतरी शोधावं. ज्या करता आपल्याला हा देह मिळालाय त्या देहाचं महत्वाचं गणित काय तर तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलचे हे कधी कळ्या. हे जन्माचं सार्थक आहे. पण हेच जर प्राप्त करत नसाल ना तर आयुष्य फार मर्यादित आहे. महाराज म्हटले, कधीतरी वेळ व्हायला घालू नका. कधीतरी हा वेळ कुठेतरी लावा, त्याच्या चरणाजवळ लावा. महत्वाची भूमिका महाराजांनी सांगितली. औटा हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. शास्त्र सांगतं माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी आणि एकदा जेवावं. आपलं काय चाललंय बाबा, आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदा आंघोळ करतोय. शास्त्र सांगतं की भजनाकरता मानवी देह आपल्याला मिळालाय. कधीतरी त्याकरता प्रयत्नच करावा. आणि ज्या दिवशी हा प्रयत्न होईल ना त्या दिवशी खरं तर या जगतातलं महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल. प्रत्येक क्षणाला तुकोबारांनी प्रार्थना केली आहे, जागवा जागवा. कसं जागवा? आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या रे, चोर निजल्या नाडोनी बागा रे. आता जागा रे बाईनो जागा. उठा जागे वारे आता, उठा करा पंढरी नाथ, चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. आणखीन किती गोड सांगितलंय. हे जग जोगी जग जोगी, जागे जाग बोलती, जागता हे जागता जगदेव. हे राखा काही पावा, हे जग जोगी जग जोगी, जागे जाग बोलती. जागवण्याची गरज. तुम्ही म्हणता ना आता जागच नाही, एवढे उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय. हा तुम्ही म्हणता जागवा. महाराज पटलं नाही कडे महाराज. जागवा म्हणजे काय? एक व्याख्या वापरली महाराजांनी. अंतर्मुखातली आज जोपासणं आणि बहिर्मुखातली आज सोडून देणं हे खरं तर जागवणं आहे. पण काय होतंय बऱ्याचदा काय होतंय, आपण जाग होत नाही आणि ती महत्वाची भूमिका जोपासत नाही. 3 प्रकारची लोक तुकोबारांनी या जगतामध्ये सांगितले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. पहिला वर्ग सांगितलाय सामान्य जीव, दुसरा वर्ग सांगितलाय मंद साधक आणि तिसरा वर्ग सांगितलाय साधू संत. हे तिन्ही वर्ग महाराजांनी सांगितले. पहिल्या वर्गाला सांगितलं देवग्या कोणी, देवग्या कोणी, आयता आला गर्भोसोनी. पण लोक म्हटली देव न लगे, देव न लगे. तुमचा देव आम्हाला लागत नाही, तुमचा देव तुमच्या पाशीच ठेवा. पहिल्या वर्गाला सांगितलं. दुसऱ्या वर्गाला म्हटले सेवितो आरस, वाटीतो आणि घ्यारी होऊ नका रानवरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदान. दुसरा वर्ग. तिसऱ्या वर्गाची तर पायाच पडले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पण याच्यामध्ये विनंती केली नाही. मग याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलंय. ज्ञानोबाराय म्हटले
गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुष्यते सोहंभावी पूर्ण ज्ञाती या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण. गाते कोण? चौवेदी जान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीश गाती गाते झाले. श्रोते कोण? हर ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या राजाचं नाव काय? परीक्षिती राजा. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. चतुर कोण आहे? ह्या जगाला चालवणारा एकच आहे, चतुरा तो. गुण लावण्याची मुकुड सकळा म्हणी धन्य चोची विठोबा. चतुर झालं. विनोदी नारदी विनोदी होते. दुष्यते कोण? मला वाटतं आपला संगमनेर तालुका आहे. संगमनेर हा संगमनेरच येतो ना. संगमनेर पवित्रच आहे. तुम्ही कसं पवित्र आहे? संगमनेरचा जर इतिहास काढला तर संगमनेर तालुक्यासारखा तालुकाच नाही. कसं नाही? संघानी म्हणून बरं काय करा कसं नाही तर संगमनेरचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा म्हटलं तर कोणता तालुका येतो? 1 नंबरचा. हा 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 वा टाळी वाजवली म्हटल्यानंतर खरंच आहे. हा संगमनेर तालुका. हा तर मला वाटतं निळवंड्याचं पाणी सुद्धा ज्या तालुक्यातून गेलंय हा अगदी सुजलाम सुफलाम होणारा तालुका म्हटलं तरी आता कोणता तालुका आहे? सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? सगळ्यात जास्त सुशिक्षित अगदी अगदी चांगल्या प्रकारची सुशिक्षित लोक असणारी सुद्धा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? संगमनेर तालुका आहे. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? संगमनेर तालुका आहे. सगळ्यात जास्त बाण कमी कोरणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी पलीकडचा तालुका आहे आपला नाही. हा हा सांगायचा मुद्दा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला कधीतरी जागवण्याची आस ठेवा. कोणता तालुका आहे? संगमनेर. संगमनेरच्या पलीकडून एक तालुका आहे वरती वरती. कोणता? अकोले. अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यात बाबा एक असे साधवून गेले की असं म्हटलं गेलंय अध्यात्म असं सांगतं की त्यांनी एका गोटात अख्खे 7 समुद्र पिले 7 सागर पिले. त्या साधूंचं नाव काय? अगस्त्य ऋषी. मला त्या दिवशी एक जण असं भेटला, म्हटलं महाराज एक प्रश्न आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. आणि त्यानं जरा घेतलेली होती. काय घेतलेली होती तुम्हाला सांगायची गरज नाही, जास्त बोलायची गरज नाही. तो म्हटलं महाराज प्रश्न असा आहे तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे साधवून गेले की त्यांनी अवघ्या एका गोटामध्ये हरखे 7 सागर पिले. मी उत्तर दिलं, मला येतोय होतं अगस्त्य ऋषी. म्हणले पहिलं उत्तर बरोबर दिलं पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. आता म्हटलं विचार. ह्याचे प्रश्न असून तरी काय असणार आहे? म्हटलं विचार. म्हणजे अगस्त्य ऋषी जर एका गोटात अख्खे 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखव. मला उत्तर आलं नाही. शेवटी मला त्याच्या पाया पडावं लागलं. मला सांग मला उत्तर येत नाही. विठ्ठल म्हणलं मला काही उत्तर येत नाही, तू उत्तर दे. तो म्हटला किती सोपं उत्तर आहे महाराज. हा पट्ट्या हा अवघ्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो. सांगायचा मुद्दा हा की अगस्त्य ऋषी दुष्यते होते. पूर्ण ज्ञाते कोण? शुकाचार्यांचे गुरु विधेय जनक. हे 8 जणांना महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. मग का नाम घ्यावं? तर या नामामध्ये मोठी ताकद आहे. ह्या जगातलं सगळ्यात मोठं तारण हरण करणारं हे एकच मंत्र आहे, ते नाम आहे. पण ते कधीतरी घेतलं पाहिजे. महापाप राशी केल्या ती होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. गगनाभूनी वाढ नाम आहे, गगनाभूनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव तुझे निवृत्तीची चाळ, गगनाभूनी वाढ नाम आहे, गगनाभूनी वाढ.
जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा वा वा, क्या बात आहे. आपण गोड प्रमाण दिलं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड गगना उनी वाढ. नाम आहे त्या गगनापेक्षा सुद्धा नाम मोठंच आहे, मग नाम घेतलं पाहिजे. इतकं मोठं आहे की त्या नामाचा जर विस्तार करायला गेलं तर जगातलं महत्वाचं गणित त्या नामाजवळच आहे. नाम जर घेतलं नाही तर महाराज म्हटले मुख काय कामाचं, नामाविन. हा हा, मुख सर्पाची ते भीड. हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. एक ओळखलं पाहिजे, कधीतरी जोपासलं पाहिजे. मोठी गंमत आहे. मानवी जन्मामध्ये आला तर हे जोपासलंच पाहिजे. आणि हे जर जोपासलं नाही तर आयुष्य कुठंतरी व्हायलाच गेलं गड्या. मग हे जर जोपासलं ना तर मानवी जन्मामध्ये ज्या करता आलो ना ती सार्थकी लागल. पण अब मी गोड वाक्य सांगून जाईल बरं का, ऐका ना. हल्लीच्या काळामध्ये लय लोक वाऱ्या करतात पण दिवस भेटत नाही. बरीच लोक म्हणतात महाराज 85 वाऱ्या केल्या पण अजून काय देव काय स्वप्नात आला. देव येईल कसा, तू वारीला गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळतो. नाही म्हटले नाही मिळणार. हा नाही मिळणार. देव मिळायचं आहे ना तर त्याला अंतरंगाची गरज आहे. अंतरीची घेतो गोडी आणि पाये जोडी बाबाची. अंतरंगातल्या रंगाचा भोकेलाय महाराज. किती गोड आहे तो, त्याच्या इतकं गोड या जगतामध्ये कोणी नाही. राजस सकुमार मदनाचा पूत. मग ती गेलं पाहिजे, कधीतरी मिळवलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी मिळवाल ना तर मग महाराज ठीक आहे. तुम्ही म्हणता की आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही, आम्ही बरीच लोक आहे, आमच्या मागे व्याप आहे, आम्हाला जाता येत नाही. मग आम्ही काय करावं अशा वेळेस. महाराजांनी त्या करता एक ओवी खर्च केली ज्ञानोबारांनी. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवी शिकीर शरीरे लोणकीचे. सगळ्या तीर्थाचं मूळच आई वडील आहेत आणि हे तीर्थ जोपासावं. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि हे जर तीर्थ जोपासलं तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. सबसी बड़ी पूजा है ममता की सेवा. चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीर्थ दूजा. श्री राम जय राम जय राम. 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 आई वडिलाचं गणित कधीतरी जोपासावं. आणि हे ज्या दिवशी जोपासताल ना त्या दिवशी कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. सिंधू अक्का बसल्यात आज या कीर्तनात. माझी अनुसायताई बसली, दोघी जणी या कीर्तनात बसल्यात. आज त्या दोघींना विचारा बापाचं महत्व. आज त्यांच्या दोघींच्या डोळ्यात पाणी येईल. त्या सांगतील बाबा माझं माहेर तिथपर्यंत आहे, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझ्या अंबरनाथ बाबा जिवंत होते ना तोपर्यंत माझं माहेर. एकदा की बाप निघून गेला ना आता जायचं तरी कोणा करता, ज्याच्या करता जायचं होतं तोच आता निघून गेला. प्रत्येक लेक माहेराला येते बाबा. माहेरी आल्यानंतर ती उशिरापर्यंत झोपलेली असती माहेरामध्ये. पण झोपू द्या अहो, तिला झोपू द्या आवाज आव घालून बोलणारा बापच असतो. बापा इतकं मोठं कोणी नाही गड्या. आमच्या बाबांना कायम सांगत असतात जीवनामध्ये कोणाच्या पाया पडायचं नसेल ना तर जीवनातला पाप आणि जीवनातला बाप जोपासावा. पापाला जर जपले तर पारमार्थ सबोल होईल आणि बापाला जर जपले तर प्रपंच सफल होईल. या दोन गोष्टीची सांगड घाला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. बाप किती मोठा आहे. माझ्या ज्ञानोबारायांना माझ्या निवृत्ती दादांना विचारा. ही चारही भावंड सांगून जातील आई वडिलाचे काय असतात. कमी कालावधीमध्ये आई वडील सोडून गेले होते गड्या.
ज्ञानोबारांनी सगळी काही माझ्या मुक्ताची, निवृत्ती दादाची, सोपान दादाची सगळे काय हट्ट पुरवले. एक प्रसंग असा सांगून जाईल कडे. मुक्ता होती, मुक्ता ज्ञानदादा जवळ आली. ए ज्ञानदादा, आज मला मांडी खायचीत रे. मग झालं काय मुक्ता, काय काय कमी काय? अरे जे मांड खायचंय ना, ते मांड भाजण्याकरता खापर लागतं, पीठ लागतं, घेऊन ये ना. घरात नाही रे शिल्लक. ज्ञानोबारांनी झोळी अडकावीन जावं आळंदीत. प्रत्येकाच्या दारामध्ये मागावं, हे माय आज आम्हाला माझ्या मुक्ताला मांडी खायची इच्छा झाली. सगळी लोक म्हणायची, ए ज्ञान्या निघत ना, तुमची खायची पात्रता नाही, तुम्ही संन्यासाची कार्टी आहे. तेच ज्ञानोबारांनी पुढच्या दारात जावं, पुढच्या दारात यावं ज्ञानोबारांनी. कोणी ज्ञानोबारायला वाढलं नाही. शेवटी विसोबा खिचर नावाचा पंडित होता, त्याच्या दारात आले. ए माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. हाक मारली. काही काही माता माऊलींच्या अंतकरणात आजही पण 3 गोष्टी आहे. तुमच्या घराला देव येणं म्हणजे काय, तुमच्या घरात काय असं कटेवर कर ठेवून देव येणार नाही. तुमच्या घरात देव येणं म्हणजे तुमच्या घरात दया, क्षमा, शांती या 3 गोष्टी जर असल्या तर समजून जावं की आपल्या घरात देव आलाय. विसोबा खिचर नावाच्या पंडिताच्या बायकोनं थोडस पीठ घेतलं, खापर घेतलं, ज्ञानोबाराच्या जोळीत टाकलं. तिकडून विसोबा खेचर येत होता. त्यानं बघितलं माझ्या पत्नीनं या ज्ञानेच्या जोळीमध्ये पीठ आणि खापर टाकलं. पळत पळत आले, ती जोळी इसकटावून घेतली. जोळीतलं जेवढं पीठ होतं तेवढं माती मोल करावं. हातातून खापर घेतलं, दंदिशी जमिनीवर आदळावं. खापराचे जसे तुकडे झाले ना, तसे अंतकरणाचे सुद्धा तुकडे झाले. रडायला लागले ज्ञानोबाराय, रडायला लागले. पर्णकुटीवर आले. पर्णकुटीच्या धडकन दरवाजा लावला. हात ज्ञानोबाराय रडत होते. बाहेरून मुक्ता रडत होती. हे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे झालंय काय, का रडतोय? अरे तूच जर रडायला लागला तर आम्ही काय करायचं? तू योगी आहेस, तू पावन मनाचा आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. 7 वर्षाची मुक्ता होती रे, रडायला लागली. हे ज्ञानदादा, उघड ना दरवाजा, उघड ना. बा त्या दिवशी माझ्या मुक्तानं 11 अभंग लिहिले, त्याला ताटीचे अभंग आपण म्हणतो. 7 वर्षाची होती रे ती, काय कळत होत तिला? मुक्तानं अभंग लिहिले. 12वा अभंग सु करणार तेवढ्यात ज्ञानोबारांनी धडकन दरवाजा उघडला. मुक्ता जवळ आले. हे मुक्ता, हे मुक्ता, आता बस, याच्या पुढे एक शब्दही लिहायचा नाही. मुक्ताला कडकडून मिठी मारली. भावाची आणि बहिणीची ती मिठी होती. मिठी मारली, आता बस, याच्या पुढे एकही शब्द लिहायचा नाही. मुक्ताला मिठी मारली. चल उठ, तुला मांडेच खायचेत ना आज, मी मांडे तयार करून देणार तुला. उठ उठ. मुक्तानं आनंदानं उडी मारली. काठवट घेतली, परात घेतली, परातीमध्ये पीठ घेतलं. आता पीठ मळायची वेळ आली. तू पीठ मळ, मांडी भाजण्याची तयारी माझ्याकडे लागली. मुक्तानं आनंदाने पीठ मळलं, काठवट उचलली, ज्ञानदादा जवळ आली. हे ज्ञानदादा, मांडे भाजायचे, पण भाजायचे कशावर? सोपान दादाला बोलून घे, निवृत्ती दादाला बोलून घे, दोघांनाही बोलून घेतलं. हे निवृत्ती दादा, हे सोपान दादा, इथं शेजारी बसा, डोळे मात्र बंद करा. दोघांची डोळे बंद करायला लावले. मुक्ताला शेजारी बसवलं, तू सुद्धा डोळे बंद. तिघांचे डोळे बंद केले आणि जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली. हे देवा, हे पांडुरंग परमात्मा, हे अकारण करुणावरून आलंय, फक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्या. 7 वर्षाची रे, तिला काही कळत नाही देवा, पण आज जर तिचा लाड पुरवला नाही ना, माझा असून आणि नसून काहीच उपयोग नाही रे देवा. जर तिचा लाड पुरवला नाही ना, हा माझा जन्म व्यर्थ आहे रे देवा. दशदशा रडत होता जगाचा मालक, हा ऐकत होता सगळं ज्ञानोबारायचं. खरं तर हे शोकाकुल परिस्थिती ऐकत होता जगाचा मालक, रडत होता जगाचा मालक. जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, ही पाठ मला लाल बुंद तापून दे. माय किती वेदना झाल्या असतील माझ्या ज्ञानोबारायला. आपल्या हाताला चटका जरी बसला ना, 2 दिवस आपल्याला किती वेदना होतात. माझ्या ज्ञानोबारायची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापायची होती, किती वेदना झाल्या असतील. हे 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 जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, ही पाठ मला लाल बुंद तापून दे.
जगाच्या मालकानं त्या पाठीमध्ये सूक्ष्म रूपाने यावं आणि ती पाठ लाल बुंद तापून द्यावी. ज्ञानोबारायला व्यातना होऊ लागल्या. हे मुक्ता, अगं हे मुक्ता, उठ, मांडे भाजायचेत ना, उठ. मुक्तानं उडी मारावी आणि मागून यावं ज्ञानोबारायच्या पाठीकडून. ज्ञानोबारायची पाठ पाहावी, ती पाठ लाल बुंद झालेली होती. आवाज केला, हे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे काय झालंय पाठीला? ज्ञानोबाराय म्हटले, लवकर मांडे भाज, वेद नव्हतायत ग मुक्ता, लवकर मांडे भाज. मुक्तानं पहिलं मांड भाजावं ज्ञानोबारायच्या पाठीवर आणि सोपान दादाच्या ताटामध्ये ते निवृत्ती दादाच्या ताटामध्ये ते वाढावं. माझ्या निवृत्ती दादानं डोळे उघडावे. पहिल्या मांड्याचा घास माझ्या निवृत्ती दादानं तोंडामध्ये घालावा. निवृत्ती दादानं आवाज केला, हे मुक्ता, अगं हे मुक्ता, किती गोड झालेत ग मांडे. त्यावेळेस मुक्तानं उत्तर दिलं, हे ज्ञानदादा, हे निवृत्ती दादा, ही चव माझ्या हातची नाही रे, ही चव तर माझ्या ज्ञानदादाच्या पाठीची आहे, ही चव तर माझ्या ज्ञानदादाच्या पाठीची आहे. हा प्रसंग ज्यावेळेस घडला ना महाराज, त्यावेळेस विसोबा केचर नावाचा पंडित सगळं काही खिडकीतून पाहत होता. पण एक बोलू का महाराज, माझ्या ज्ञानोबाराला इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. ज्या लोकांनी त्रास दिला ना त्या लोकांवर ज्ञानोबारांनी कधीच अन्याय केला नाही. आजही बघा, ज्या लोकांनी ज्ञानोबाराला त्रास दिला तीच लोक ज्ञानोबाराची पूजा करून आयुष्य जगतात. हे जगाच्या मालकानं माझ्या ज्ञानोबारानं दिलेलं मोठं खरं तर या जगता करता वरदान आहे. हा मी लय लोकांना सांगतोय गड्या, जीव तोडून सांगतोय. पण एक सांगू का, किती सांगावं किती बोलावं आमचं काहीच नाही गड्या. आज आमच्या शर्टाला सुद्धा बटन आहे ना, माऊलीच्या विचाराचं आहे. हे आम्ही कधीतरी विसरलं नाही पाहिजे. वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं तरी माझ्या ज्ञानोबारायांनी साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं ज्ञानोबारायला साजलं म्हणून पाठीवर मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं म्हणून खिडकीतून बघणाऱ्या विसोबा केचर नावाच्या पंडिताचं गुबू गुबू वाजलं. ही ताकद माझ्या ज्ञानोबारायची, ही ताकद माझ्या ज्ञानोबारायची. जोपासलं पाहिजे. आई वडील मोठेच आहे. ज्या ज्ञानोबारायांनंतर खरं तरी बोलावं किती मोठे आहे. आज मी बाबांबद्दल शब्द लिहून येतपर्यंत आलोय. अंबरनाथ बाबा, तुम्ही इतके मोठे आहात ना, इतके मोठे आहात ना, ह्या जगतामध्ये तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. मी शब्द लिहिले बाबा, किती मोठे आहात तुम्ही. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. हा सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचीच नाते बाबा. या केविल वाण्या साई बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं ऐकले बाबा मी, बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. म्हणून तुकोबारायचे शब्द आहे, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बारकाईनं किती मोठा बाबा. कुरवंडी वाळवोनी आपुली करवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरातीचा धनी कडिये वागवोनी पार खांदी आपुली. ऐका बरं का किती मोठा बाप आहे. हा बाप इतका मोठा आहे, ज्यावेळेस आपण लहान होतो माय लहान, आपली आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना कुठे घ्यायची, कडेवर घ्यायची. पण तोच बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. किती मोठा बाप आहे. हा बाप इतका मोठा आहे, आई उचलून घेताना कडेवर घेते पण बाप उचलून घेताना खांद्यावर घेतो. काय गणित त्याच्या मागचं. आई विचार करते,
अरे आई हा विचार करते की जे मी बघितलंय ते माझ्या मुलानं पाहावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो गड्या. बाप हा विचार करतो की जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. बापा इतकं मोठं कोणी नाही. चला 14 वर्ष रडणारी कौशल्य माता, 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही. हा विचार कोणीच केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून मात्र कोणाला दिसला नाही. कोणाला दिसला नाही. रामायण वाचला असेल कदाचित तुम्ही, भागवत वाचला असेल कदाचित तुम्ही. भागवतामध्ये सुद्धा बाप सांगितलाय श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाकात तोंडात पाणी जावं तर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेवच्या अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. काय करतो कडिये वागवणी, कडिये वागवणी बार खांदी एकाएकी केला. या जगतातला तो मोठाच आहे. बाबा किती मोठे आहात तुम्ही. या जगतामध्ये अख्खं जग हिंडून यावं पण बाप मोठाच आहे. जो बाप दाखवला रागीट, चिडलेला, संतापलेला, वैतागलेला, तिकडे जाऊ नको बाबा मारतील असं म्हणणार सुद्धा बापच दाखवला. मला वाटतं सचिन तेंडुलकरनं, विराट कोहलीनं, MS धोनीनं रन काढले तर त्यांची स्टेटस ठेवणारी पोरं आहेत. पण आमच्या बांधावरून, या बांधावरून, त्या बांधावरून दिवसामध्ये बैलांच्या मागे हजारो रन काढणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. बापाबद्दल बोलून जाईल गड्या. बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे जी या जगतामध्ये त्याचं किती बोलावं. म्हणून एका कविकारानं वर्णन केलंय, अरे जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. बाप मोठाच आहे म्हणून बापाबद्दल शब्द लिहावेत, शब्द लिहावेत. किती गोड आहे बाप. बापाला उपमा या जगतामध्ये कशाची द्यावी पण या जगतामध्ये बाप मोठाच आहे. सांगून जाईल बापाबद्दल. या बाप लेकरांकरता रात्रीचा दिवस करत असतो. त्याचं नाव आहे बाप. संगमनेरचा बाजार असावा. आदल्या दिवशी त्या बापानं मेथीची भाजी उपटून ठेवावी, भाजीला पाणी मारावं आणि इथून बाप पायी पायी त्या बाजाराला जातो. एखाद्या गाडीवाल्याला हात करत नाही बाबा तो बाप. गाडीवाल्याला जर हात केला तर त्याला 5 ते 10 रुपये तिकीट द्यावं लागेल. आणि तीच 5 ते 10 रुपये जर जीव लावून ठेवले, माझ्या दिदीला, माझ्या दाद्याला चांगली चप्पल घेईल, चांगली कपडे घेईल, हा विचार करणारा बाप आहे. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे, लई अवघड हाय गड्या. उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या. उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या. उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या. उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. टाळी वाजवा की एवढं सुंदर गायलंय. वा ओ राम दे माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा
डोळ्यातल पाणी गड्डी पर तू ताप जरा ऐक त्याची दाबर लई अवघड आहे गड्या हुमगाया बापर हुमगाया बापर लई अवघड हाय गड्या हुमगाया बापर हुमगाया बापर आई बाप मोठा जो लेकरांकरता रात्रीचा दिवस करत असतो पक्षासारखं रात्रंदिवस आपल्या लेकरांकरता काहीत ना काही जमाच करत असतो. एक एक चित्रपटातलं सुंदर गाणं माया मंदिर हालले लागे कळस दिसाया माया मंदिर हालले लागे कळस दिसाया आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया त्यान बांधल गरड त्यान बांधल गरड ए दिला पिला ना विसावा त्यान बांधल गरड दिला पिला ना विसावा माया मंदिर आलले लागे कळस दिसाया माया मंदिर आलले लागे कळस दिसाया आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. कसं वर्णन मोठं किती बोलावं. बाप मोठा आहे इतका मोठा आहे जो आयुष्य करता सरतही नाही आणि आयुष्य करता उरतही नाही त्याचं बाप आहे. नाव बाप आहे. सरतही नाही उरतही नाही म्हणजे जो आयुष्य करता सरतही नाही ज्याचं प्रेम सरलही नाही आणि शेवटच्या क्षणाला तो उरतही नाही त्याचं नाव आहे बाप. म्हणून आज सातपुते परिवारानं मिरासी जोपासली. ही परंपरा आहे. बापानं जे आणलंय ना आपल्यापर्यंत ती माणसानं जपायचं असतं विकायचं नसतं साहेब. आणि ज्या दिवशी हे जपासताना त्या दिवशी बापानं जे काही केलंय ते आयुष्यातलं महत्वाचं गणित कुठंतरी सार्थकीच लागल. ही आमची परंपरा आहे. हे आमची मिरासी आहे. हे सातपुते परिवारानं ओळखलं म्हणूनच तुकोबाराय आज घेतलेल्या हा भंगाच्या पहिल्या चरणाचे आज याचं उत्तर देतो. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी
वाजवा की टाळी, क्या बात आहे, वा 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 वा. तुम्ही गायला लागले ना, वाजवायला लागले ना, आजचं कीर्तन करूशीच नाही वाटत. म्हणजे एवढं गोड गाणारे एवढे गोड वाजवणारे असले ना, असं वाटतं मंडपातली बघ ही अशी म्हातारी उचलावं एखादी आणि तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्यावा. नको फेकून नको लागल तिला असं. म्हणजे एवढं काय गोड आहे. ए किती आबा हे काय गात येत राव. आणि तुम्ही गातात ना, हे गाणं म्हणजे अगदी एवढं सुंदर आहे ना. आता बघा ना, जे गाण्याची तुम्ही कोणतं गाणं म्हणा, म्हणजे 350 हिंदी गाणी पाठे कोणतंही म्हणा तुम्ही, हा ओळखणार मी. सागर किनारे हे पहिलं बरं का, पहिलं झालं हे. आणि दुसरा जो अंतरा जोडला ला 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 असू द्या, कोणते असू द्या, मला ओळखता येतं. हे गणित आहे. हे गोड कसं गाणारे असे असले ना, खरं तर सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाता येतं. गाणारे लई आहेत महाराष्ट्रात, पण गाणं त्याचं आबा बरं का, गाणं त्याचं, वाजवणं त्याचं. ज्याच्या गाण्यामुळं, ज्याच्या वाजवण्यामुळं सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाता येईल, तो खरा गाणारा आणि तो खरा वाजवणारा. नाहीतर धड 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 धड. आणि आबांचं गाणं मला लय आवडतं. हे सगळे महाराज मंडळ हे यांचं वाजवणं आहे ना, आबा कधीच ती सारे गप बसा सारे गप बसा कधीच म्हणणार नाही. ती हा 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 ती म्हणते सारे गप बसा, तूच चालू दे, आम्ही गप्पच बसवतो, आम्ही गप्पच बसवतो. आबांचं तसं नाही, अगदी थोडक्यात पण गोड, अगदी शॉर्ट बट स्वीट असं गाणं असावं, हे जे हृदयापर्यंत पोहोचणार असावं. किती गोड गायलं, किती गोड आहे. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा. हा भावाचा म्हणा, हा प्रेम असा. मिराशी हे जोपासल्या. मिराशी कशातून जोपासते ती, चला वेळ संपत आलाय. लय दाटे पेरून उपेगना, दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असं. हा हा हा. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही, त्याच्यामुळं बरं व्यवस्थित पेर असावे, कर्म व्यवस्थित असावं. माणसानं मिराशी जोपासण्याकरता माझं एक म्हणणं आहे बरं का महाराज, माणसाची आई वडिलांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार हीच मिराशी असते. तुकोबारायची काही प्रमाण आहेत आपल्याकडे बघा. तुकोबाराय म्हटलेत ना की आम्हाला हे मागणं रक्तात नाही, काही मागणे अमानुचित वडिलांची रीत 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 या शब्दावर जोड देऊ. काय सांगितलंय, रीत. आणि ज्यानं रीत जोपासली तोच माझ्या वडिलांची मिराशी का देवा असं म्हणू शकतो. रीत रीत जोपासता आली बाई. हे प्रसंग सांगू का, आलंय ओघाला म्हणून आमचे बाबा लय विनोदानं सांगत असतात. एका राजदरबारात चोरी झाली, थोडंसं मॉनिटर. आणि राजदरबारात चोरी झाल्यानंतर चोर चोरीकडून पळू लागला. हे बारकं नाही का, माझं कीर्तनाचा हक्का सार या प्रसंगात आहे. आणि चोर चोरी करून पळू लागला, त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा 3 जण करत होते. आणि पाठलाग करत असताना चोर एका चौकात गेला आणि त्याने एक रस्ता निवडला. त्याचा पाठलाग शिपाई अगदी नजदीक होता. शिपाई आलं त्या चौकात जरा गोंधळलं. चोर कोणत्या रस्त्याने पळत गेला असं, नेमकीच त्या रस्त्यामध्ये त्या चौकामध्ये एक अंध व्यक्ती बसला होता. विठाला 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 विठाला. ते काय असं रायवळ फिकर काय लगेच जितले तिथं टिक फॉर टॅक. हा म्हणजे अगदी ते तयारच असतात. हा चौधरी नावच ज्यांच्या चौ धरलेली त्यांनी असे चौधरी. हा म्हणजे गोडाच आहे का सांगा. ते चोर तिथं ते शिपाई गोंधळला. शिपाई गोंधळल्यानंतर काय करावं, तिथं आंधळ्या ते अंध व्यक्ती बसला होता. त्या आंधळे बाबांना विचारलं, हे आंधळ्या इथून कुणी गेलं का, सांगाल का ते. नाही ना, ते म्हटलं आपल्याला नाही माहिती, तू बघून घे. त्याच्यानंतर 2 क्रमांकाला सेनापती आला. सेनापतीने विचारलं, ओ आंधळे बाबा इथून कुणी गेलंय का, चोर पळत गेलाय. तो म्हणला हा या रस्त्याने हे चोर पळत गेलाय. सेनापतीने विचारच नाही केला, लगेच त्या चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली. 3 क्रमांकाला राजानं त्या अंध व्यक्तीला विचारलं, ओ सुरदाजी. शब्द कसा होता, पूर्ण नम्रता वाचक होता. हो ओ सुरदाजी इथून कोणी गेलाय का. हा हा
ह्या रस्त्यानं पहिल्यांदा चोर गेला, नंतर शिपाई आला, तो मात्र दुसऱ्याच रस्त्यानं पळत गेला, नंतर मात्र सेनापती आला, तो हुशार होता, तो चोराचा पाठला करत गेला. राजा 4 पाऊलं पुढे गेलो, रिवर्स गिअर टाकला, माग आला. तुम्हाला तर दिसत नाही, मग हे तुम्हाला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई आणि या रस्त्यानं, हे तुम्हाला कसं काय कळलं? खरंच आंधळे आहात का आंधळेपणाचा आव्हान आहे? नाही नाही, खरंच आंधळे आहे. मग हे तुम्हाला कसं काय कळलं? त्या अंध व्यक्तीनं त्या राजाला एवढं गोड उत्तर दिलं. उत्तर अगदी 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 सुंदर आहे. राजेसाहेब, आमचं असं गणित आहे, आम्हा अंध व्यक्तींना ईश्वराने एक दिलेली देणगी आहे. आज सुद्धा आळंदीला जाऊन बघा, आज सुद्धा अजान वृक्षाखाली असा एक व्यक्ती बसलाय, ज्याला जन्मताच डोळे नाही बाबा, पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. जगातलं मोठं आश्चर्य आहे, जगातलं मोठं आश्चर्य आहे. हे आम्हाला दिलेली देणगी आहे. राजा म्हटलं, मग कळतो गेलो गड्या, खरंच कळतोय. राजानं ते म्हटलं, चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या, सेनापती जाऊ द्या. राजानं त्या आंधळे बाबाला उचललं, राज दरबारात नेलं. 2 दिवसानंतर 2 दिवसानंतर राजाच्या दरबारात एक मोती विकणार आहे पर्याला. राजेसाहेब, आज जर घेतले तर 10 कोटीला एक दिला, हे घ्यायचे तुम्हाला घ्या. आज तुम्ही म्हणून 10 कोटीला दिले. तेवढ्या सुरदासजी आले, दोन्ही मोती हातामध्ये घेतले, चापून बघितले आणि दंडीशी भांड्यात आपडले. राजाला राग आला. त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटलं, काय हुशार माणूस आहे, त्यानं माझी बसल्या बसल्या आज किती वाचवले, मोठ्यानं बोला, किती वाचवले? 10 कोटी. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणामध्ये 2 लाडू वाढव देत जा. वाचवले किती? 10 कोटी. आणि बक्षीस काय दिलं? 2 लाडू. याला म्हणतात मोठी माणसं बरं का. मोठी माणसं. 10 कोटी बक्षीस. एवढं 10 कोटी वाचवली, निदान निम्म तरी द्यायला पाहिजे होतं का नाही? 2 लाडू दिले. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात घोडे विकणार या पर्याला. राजेसाहेब, हात जर घेतले तर 20 लाख रुपयाला घोडा दिला, घ्यायचाय तुम्हाला? हा, घ्यायचाय. सुरदासजीनं बोलवणार, दोन्ही घोड्यावर थाप टाकली, दोन्ही घोड्यावर थाप टाकली, दोन्ही घोड्यावर थाप टाकली आणि राजापाशी उभे राहिले. उजवीकडचा घोडा तुमच्या कामाचा आहे आणि डावीकडचं कामाचं ना. कसं? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली, त्यानं मान खाली घातली. डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली, ते नाचू लागलं. कदाचित ते वरातीतलं असावं. घोड्यावर जर तुम्ही बसले, घोड्याही तिकडच, तुम्ही बी घोडा घेऊ नका. राजालाही पटलो. ह्यानं पुन्हा माझे किती वाचवले? बोला बोला बोला, ओ बोला. 20 लाख वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणामध्ये 2 पुऱ्या वाढाव देत जा. राजा म्हटलंय, एवढं वाचवलंय. राजाची अपेक्षा वाढत वाढत गेली. राजा म्हटलं, जर जगाबद्दल एवढं सांगताय तर माझ्याबद्दल थोडं फार का होईना सांगाल का नाही? राजानं त्याला महालात बोलून घेतलं. सगळे पडदे, खिडक्या, दरवाजे सगळं बंद केलं. सुरदासजी, जगाबद्दल एवढं सांगताय, मग माझ्याबद्दल थोडंफार सांगा ना. सुरदासजी म्हटले, मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही, मी जर तुमच्याबद्दल सांगाय गेलो 2 लाडू आणि 2 पुऱ्या, तुम्ही बंद करून टाकताल. नाही नाही, जीवच मारून टाकताल. राजाचा नाही विलाज झाला. नाही म्हटलं का गोष्टीच्या आणखीन काय लागते? उत्सुकता लागते. राजा म्हटलं, सांगावं लागेल, सांगावं लागेल. मला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. तुम्ही मला काय करणार नाही. हुशार असतात आंधळी माणसं. लिहून घेतलं स्टॅम्प पेपरवर, काय करणार नाही सांग उत्तर. पुन्हा एकदा विचार करा राजे साहेब, मी तुमच्याबद्दल सांगत नव्हतो, नाही विलाज झालाय. सांगा राजे साहेब, तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही, पण खरं सांगा, तुम्ही तुमच्या बापाचेच नाही. राजाला राग आला आणि मेहनत ती तलवार काढली. मी माझ्या बापाचं नाही, मग कोणाचं आहे? जा तुमच्या आईला जाऊन विचारा, तुम्ही का आश्चर्याचे आश्चर्याचे. ते तिथून पळत सुटलं ना आईपाशी आलं. हे आई, मला सगळं कळलंय, मला तुझ्या तोंडून ऐकायचं मी कोणाचं आहे. आई म्हटली, तुला कळालंय म्हटल्यानंतर खोटं बोलेल कशाला? तुझे जे राजदरबारी जे वडील आहेत ना, राजे साहेब आहेत ना, त्यांना मला काही मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या राजदरबारात जो आचारी ना, त्याला संगच 2 जुळी मुलं झाली होती. त्यातला तू एक आहे. ते तिथं थांबलंच नाही. आचार्य ते सुरदासजी पाशी पळत आलं. सुरदासजी, सगळं खरं झालं, पण मी आचार्याचं आहे, तुम्हाला कसं काय कळलं?
ते म्हटले आता ऐका ना, आता तुम्हाला कळलं. जेव्हा मी तुमचे 10 कोटी वाचवले, तुम्ही लवकर बोला नाही तर मी कीर्तन संपीन बरं का आता. ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? याच्याहून सरळ सिद्ध हे आचार्याचे ना जैशी करणी पैशी भरणी. महाराज म्हणले आमची मिराशी आहे. आमच्या आई वडिलांनी जे काही शिकवलंय ना ते आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून देवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाही नाही, ही आमची मिराशीच आहे आणि हीच तुझी चरण सेवा. पांडुरंगा काय केलं आमच्या वडिलांनी याच उत्तर अभंगाच्या दुसऱ्याच्या. उपवासी पाराने राखी दारवंटा, उपवास पाराने राखी दारवंटा, राखीला दुसऱ्या चरणात उत्तर दिलं की उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. बरं का चक्कर साहेब, महत्वाचं गणित आहे हे जोपासलं पाहिजे. आणि ज्या दिवशी जोपासताल ना त्या दिवशी खरं तर मग काय केलं? उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. आमच्याकरता उपवास केले नाही. नाही ती परंपरा जोपासली. मोह नाही धरला कोणत्याच गोष्टीचा. आम्ही मोह धरू नये. बाबा माझा एक परवाचा अनुभव आहे. परवा कीर्तनाला गेलो, मोह वाईटच आहे आम्हाला कळालं. मला माझा अनुभव सांगतो बरं का. ऐका ऐका माझा अनुभव बाबा बरं का. कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, पाकिट भरलं चांगलं कार्यकर्त्यांनी, चांगलं असं मस्तपैकी पाकिट भरलं. रवी भाऊ का पाकिट भरलं आबा बरं का. आणि निघायची वेळ आले मायापाशी. म्हणले महाराज किती पाकिट भरलं तुम्हाला? म्हणलं दारा बघा. त्यांनी मोजले. म्हणले एवढेच भरले तुम्हाला? हा म्हटलं एवढेच भरले. कमी भरले महाराज, सप्त्यात सगळ्यात कमी तुम्हाला पाकिट भरलंय. 5 मिनिटं थांबा, याचा दुप्पट करून आणतो. त्या दिवशी गेले तर अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं 5 रुपये जरी मिळाले ना घरी न्यायच्या. माणसाला मोह व्हायला घालवतो. मोह नसला पाहिजे एवढा नसला पाहिजे. हा सांगू का, मानवी जन्मामध्ये मोह जेवढा घातक आहे, महाराज म्हटले हा सोडला पाहिजे. हे आम्ही सोडलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि ज्या दिवशी देहात भराल तुका म्हणे देह भरिला विठ्ठलीन काम क्रोध केले घर रीती काय होईल हे सोसे मन झाले आवबरी आणि परत माघारी येत नाही. ही अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही अवस्था केली पाहिजे. हे प्रसंग एक 5 मिनिटं उरलेत माझ्याकडे. 12:15 थांबणार आहे मी. हे जोपासलं पाहिजे. आणि हे जर जोपासलं नाही तर नाथ महाराज ऋषीदादाची लय अपेक्षा होती थोडंसं घेऊ. हे जर जोपासलं नाही तर काय होईल? नाथ महाराज म्हटले याच्यामध्ये आमचं काय जाईल? हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल टाळी वाजवायची सगळ्यांनी. शाबास मागे बसलेले. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल सरती जेवटी बा काळ बांधून नेई. सरती जेवटी बा एकाच नार्दनी आमची काय बसाईल. काय बाजाईल
वर्धमान गोटे दादा वर्धमान गोटे 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 लटकेन बोलो आम्ही 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 वर्धमान गोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा आओगा दागड धिंगा ग आओगा दागड धिंगा ग आओगा दागड धिंगा ग दागड धिंगा ग अवगा धागड धिंगा गे अवगा धागड धिंगा गे अवगा धागड धिंगा गे अवगा धागड धिंगा गे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करावारी वारी वारी मल्हारी तिवारी मल्हारी वारी मल्हारी तिवारी वारी माझ्या मल्हारी तिवारी वारी मल्हारी तिवारी वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हण काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हण हाचीच देखणी होती एका मुसलमानाची सुन हाचीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान म्हणून आनंदानं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान वा मध्ये कधीतरी जोपासलं पाहिजे आणि हेच महत्वाचं आहे. हा बा मला वाटतं कधी कधी स्पर्धा लावाय पाहिजे. हे पोरांची 100 डीजे एका बाजूला उभं करायचं ना आपली एकच कीर्तन एका बाजूला उभं करायचं. ते डीजे समोर नाचणारी फक्त वरच हालतील. पण हे बघा ना ते 2-4 आजवत यांना वाटलं आता पुढे जाऊन उडी मारावं का काय आता काय कळलं. हे म्हणजे इथं जो हालतो ना माणूस तो अंतरंगातून हालतो आणि डीजे समोर फक्त वाला जगाला फॉर्मॅलिटी म्हणूनच हालतो. अंतरंगातून जी गोष्ट ना तीच खरी असते आणि हीच जोपासली बाय. नाचू कीर्तनाचे रंगी हा ज्ञानदीप लावू जगी हे आम्ही जोपासलं. मग कसं जोपासलं उपवास केले दारवंटर राखला केला भोगवटा मला गे आणि म्हणून हे जोपासत असताना तुकोबाराय म्हटले 12:15 वाजता बरोबर म्हटले मला लाज कोणाचे म्हणून एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाई विठोबा Viఠोबा
दरबार लाज भय शंका दुरावेला मान हे सोडलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, बरीच लोक म्हणतात की मला ती गाण्याकरता भजन गाण्याकरता कधी कधी भय वाटतं, लोक काय म्हणतील, लोकांचं काय घेऊन बसला. आपण एकटे आलो, एकटीला जायचंय. भावावरून एक 2 मिनिटात प्रसंग सांगणारे, एक आबांची गोड चालवणारे, शेवटी बरोबर टायमाला थांबणारे. मी काळजी करायची गरज नाही. मीरा माता होती, मीरा माता. किती गोड वर्णन होतं माहिती तिचं. विष क्या प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा. पीवत पीवत मीरा हासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. कसा भाव होता. अरे ज्या मीरा माती करता देवानं विषाचा प्याला प्यावा, तेवढं होतच प्रेम. या जगतातली ऐश्वर्य संपन्न स्त्री म्हणून ज्या मीरा मातीकडे पाहिलं जात होतं. किती गोड वर्णन आहे. अरे एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से, राधा जी से, राधा जी से को बेटियों मोहन, मीरा ने मन में पाया. एक पगली एक घाया, एक पगली एक घाया. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. असा भावाने असं प्रेम. मीरा माता होती. 1-2 मिनिटं थांबणार आहे. ऐका, ती मीरा माता आणि त्यांच्या वाड्यावर एक वैदिन आली. वैदिन माहिती, वैदिन हे आय काय असतं का तिच्याकडं. द्या सुया पिना टिकल्या फणी रबर कॅसावर. हा हाय तुमच्याकडे आहे असं. आणि ती वैदिन आली आपल्या इकडं. तिला एक शब्द आहे बाबा, वैदिनीला आपण भिकारी म्हणतो. आजपासून तिला भिकारी नाही म्हणायचं. कोणाला भिकारी म्हणायचं, अगदी क्लिक करून घरी न्या. भिकारी कोणाला म्हणा, मोडी लिपी सांगून जाईल. ऐका, या जगतामध्ये भिकारी त्याला म्हणायचं ज्याच्याकडे विचाराचा अभाव आहे. तो जगातला सगळ्यात मोठा भिकारी. कळतं मी काय बोलतोय. ज्याच्याकडे विचारच नाही तो सगळ्यात मोठा भिकारी. हे झोपसलं बाय. ती वैदिन आली, वैदिन, आणि तिच्यावर 20 वर्षाचं पोरग होतं. ती मीरा मातेच्या वाड्यावर आली. आणि आता ऐश्वर्य संपन्न हे काय आपल्या डोक्या, आपल्या पेटी, आपल्या पाठीतलं काय घेणार म्हणून पाठी उतरवली, साईडला ठेवली. हे माय, काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. पाठी उतरवली, खाली खाली पाठी उतरवली. आणि मीरा मातीला हाक मारल्यानंतर मीरा माता कोरडा शिरा घेतला भांड्यामध्ये, उतरायला लागली. मीरा माता उतरत होती मालाच्या पायऱ्या. पण वैदिनी बरोबर 20 वर्षाचं पोरग होतं तिचंच. आता त्या पोरानं बघितलं मीरा मातेला. हा त्याच्या आईला म्हटलं, हे मा, हे आई, शादी करूंगा तू इसकी साथच करूंगा, नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी आता लय ते असे लय येत. हा आई म्हटली, भाऊ आपण हे बीक मागाय आलो, इथं खायला आलोय. तिला जर कळालं तर आपलं तुकडं तुकडं करतील, लांडग्या कोल्याला खाऊ घालतील. आणि तसं नाही झालं तर जेसीबीने खड्डा घेतील, एवढं पुरतील, वरून जेसीबीचे टायर घालतील, कोई उडाले वाली मी उडल.
काही नको म्हणू. हा मग पोरग आणि आई म्हणते तो भांडणं लागलं. आणि मीरा माता जवळ आली, कोरडा शिदा भांड्यामध्ये आपल्या जुळीमध्ये टाकला. आपका बेटा कुछ केला था? हे म्हटले कुछ नाही कुछ नाही, हो आज नाही कुछ तो बताऊंगी क्या. मीरा माता म्हटली बताना पडेगा, नाही सांगितलं तर हत्तीच्या पायाखाली देईल. आता इकडून आड आणि तिकडून वीर. ती म्हटली माझं आता खरं सांगते, म्हटली ऐका ना, माझं पोरग म्हणतंय लग्न केलं तर तुमच्याशी करायचं, नाही तर लग्न नाही करायचं. मीरा माता म्हटली मग अडचण काय, मला मंजूर आहे. मंजूर आहे म्हटल्यानंतर पोरग लगेच आईवर धावलं. भाई ना माग मधी मधीच आईला मागो आहेत ना, आत्ताही पण लय तसे. हा आईला मागो घातलं, पोरग पुढे आलं. कोणती अटे? हा जो समोर ओटा दिसतोय ना, ह्या ओट्यावर तुम्ही उभं राहायचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन करायचं. पोरग धुंदीत होता, भजनाला लागलं. आणि भजन करता करता दुसरा दिवस उगवला गेला. काहीतरी मिळवायचं या उद्देशानं त्यानं भजन चालू केलं होतं. भजनात एवढी ताकद आहे, स्वतःला नाही जगाला विसरवण्याची ताकद या भजनामध्ये, म्हणून भजन केलं पाहिजे. भजन करायला लागलं पोरग. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, पोराला अन्न पाण्याचा विसर पडला. 5वा दिवस उगवला गेला, 8वा दिवस उगवला गेला. 9व्या दिवशी बोली होती की मी स्वतः येईल तुमच्याशी लग्न करून तुम्हाला घेऊन जाईल. हार घालण्याची पद्धत त्या काळापासून चालू झाली. आता बिघडून टाकली लोकांनी हार घालायची पद्धत. मी लग्नाला थांबलो एक दिवस, त्या दिवशी हा लग्नाला थांबलो, आशीर्वादही दिला आणि थांबलो. म्हटलं तर यांना हारबीर घालून दिलं का मग जावा घरी हर्षल बरं का महाराज. आणि थांबलो, त्यांनी हार घालायची वेळ आली. पोरानं पुरीला हार घातला, पोरानं पुरीला हार घातला, पण पुरीला हार घालायची वेळ पोराला आली. आता पोरांनी घेतलं पोराला, बोला की बाबा, पोरांनी घेतलं पोराला उचलून. आता पुरीचा कुठं हात पोचतोय, पुरीला आला राग. पुरीनं राग वाईता की हार फेकला पोराच्या गळ्यात. तो पोराच्या गळ्यात गेलाच नाही, तो गेला ब्राह्मण काकाच्या गळ्यात. काय करावं महाराज, असं कधीतरी आपणच आपल्या धर्माचं कुठेतरी वाटोळ करतो. महाराज मीरा माता होती. मीरा माता म्हटली उठा, आपल्याला लग्न करायचं. पोरग म्हटलं कोण आहे तुम्ही, तुम्हाला ओळखत नाही. मीरा माता म्हटली 8 दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होती लग्न केलं तर तुमच्याशी करायचंय, हा झालं काय? पोरग म्हटलं तुम्हीच वेडे झालात, माझं लग्न झालंय. मीरा माता म्हटली कोणाशी? पोरानं उत्तर दिलं कधी न मरणाऱ्या नवऱ्याशी माझं लग्न झालंय. हर 8 दिवस जर त्या पोरानं भजन केलं, जर त्याची ती अवस्था होते, उभ्या आयुष्यभरामधलं आपल्याकडे बरंच काही साधन आहे, हे जर जोपासलं तर महाराज म्हटले याच प्रमाणे आपल्याला लाज सुद्धा कोणाची, हे वंश परंपरेनुसार आम्ही खरं तर भजन करत आलोय, आम्हाला लाज कोणाची आहे म्हणून एकदा प्रेमानं भजन करू आणि शेवटची चाल घेऊयात. ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली परंपरा दास मी अंकिता. वंश परंपरा दास मी अंकिता. देवा मुकेलिता लाज कोना. उपवास परनी राखीला दार बनूटा. उपवास परनी राखीला दार बनूटा.
भोगवटा आमा केला भोगवटा आ हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा ओ केला भोगवटा आम्हालागी केला केला ना बोला वाह शिवाजी महाराज, क्या बात है। हाँ
वाजवा 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 जोरात वाजवा. हे आजी मंडळी मिळालेत ना, हे कितीतरी पैसे देऊन मिळत नाही. आपलं भाग्य असावं काहीतरी आज, म्हणून अशी लाख मुलाची मंडळी आपल्याला मिळालेत. आबांचं गाणं, विराजदादाचं पंचम गाणं, आमच्या महाराजांचं गाणं, अगदी मनाला शिवाजी महाराजांचं गाणं, अभिषेक आमच्या हर्षल महाराजाचं वाजवणं, आकाशदादाचं वाजवणं. ऋषीदादा तुम्ही चांगलं गातात. मला वाटलं अगदी 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 सुंदर नियोजन, एवढं अगदी काटेकोरपणानं केलं. आजचं आबा कीर्तन मला वाटतं मी वर्ष श्राद्धाचं करतच नाही. आजचं कीर्तन काल याचं चाललंय, सांगतेचं कीर्तन एवढं गोड असं नियोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व श्री अंबरनाथ बाबांना अखेरचा निरोप देण्याकरता, अखेरची आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण उपस्थित आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कला, संकुल, क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. थोडीशी सूचना अशी आहे की आपल्या या भागाचं वैभव अभिषेकजी महाराज जगदाळे, नवे नवे आमचे कृष्णा महाराज, बरोबर ना, कृष्णा महाराज यांनी एक आपल्या भागात एक नवीन उपक्रम चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. कसं आहे, आपलीच लेकरं आहे आणि आपणच त्यांना साथ द्यायला पाहिजे. आज काळाची गरज आहे की आपल्या प्रत्येक पोरानं कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून किंवा हे अध्यात्माच्या माध्यमातून कुठेतरी क्रांती केली पाहिजे. पोरं नाही शिकली तरी चालेल, मला वाटतं नाही एखाद्यानं गायक होऊ द्या, बरं का साहेब, नाही एखाद्यानं कीर्तन करू द्या बा, नाही एखाद्यानं गायक होऊ द्या, पण संस्थेत गेल्यानंतर म्हातारपणी ते आपल्या आई वडिलाच्या कंबाड्यात लाथात मारणार नाही, एवढी तर मात्र गॅरंटी मी देऊ शकतो. नवीनच एक संस्थेचं बांधकाम अभिषेक महाराजांचं, कृष्णा महाराजांनी चालू केलेलं आहे. आपल्या 1 महिन्यानंतर मला वाटतं काहीतरी तारीख पण काहीतरी आलेली आहे. सुकेवाडी या ठिकाणी त्यांच्या संस्थेचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. एक लवकरच गुंजाळवाडी, गुंजाळवाडीला त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे. नक्कीच आपण आपलीही पोरांचा, नक्की आपल्या मुलांचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करावा. काही मर्यादित जागा शिल्लक आहे. नक्कीच महाराजांची अगदी अगदी आता पाखाबाजावरून पाहता येऊ शकतं की आपल्याला महाराजांची काय तयारी आहे, म्हणजे एवढं गोड आहे. हर्षल महाराज सुद्धा त्या ठिकाणी शिकवण्याकरताय, सगळी महाराज मंडळी शिकवण्याकरताय, स्वतः आबांचं सुद्धा त्या संस्थेकरता मुलाचं मार्गदर्शन आहे. सगळी लाख मुलाची मंडळी त्या ठिकाणी आहे. नक्कीच या सहभागामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचे विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. माय गेलेल्या 2 तासामध्ये काही जर चुकीचा अपशब्द गेला असेल तर ते माझ्या वाणीचे दोष म्हणून, मला जर काही चुकलं असेल तर ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा, आणि ज्यांना 1 काही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ. बापच श्रीमंत आहे, मग लेकरं का नसणार. म्हणून झालेली सेवा समर्पित, वाणीला पूर्ण विराम. रवी भाऊ तुमचे सुद्धा विशेष ऋण आभार. झालेली सेवा समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.